नमस्कार, मी मेघा शिंदे. शशांक शेंडे. नमस्कार, मी मानसी योगेंद्र शिंदे. श्री गणेशाच्या संपूर्ण टीमकडनं न्यूज आखाड्याच्या रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. दत्त जयंतीचे औचित्य साधत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात प्रभू श्री दत्तगुरूंच्या चरणी सेवा रुजू करण्याच्या उद्देशाने नदीघाटावर दररोज पोहायला येणाऱ्या पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांनी नदीघाट स्वच्छता अभियान स्वखर्चातून राबवून नदीघाट स्वच्छ करण्यात आला. इचलकरंजी येथील पंचगंगा नदी तीरावरील श्री वरदविनायक मंदिराशेजारी असणाऱ्या घाटावर जुलै 2024 मध्ये आलेल्या महापुरामध्ये नदीच्या पायऱ्यावर गाळ येऊन पडला होता. सदर घाटावर कोणतेही वाहन जात नसल्याने सदर गाळ काढणे खूपच किचकट होते. नगरपालिकेकडून देखील सदर गाळ काढण्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे या गाळाचा नदीवर पाय धुण्यास येणाऱ्या भाविक भक्तांना त्रास होत होता. काही वेळेला या गाळातून काचा देखील लागून काही लोक जखमी झाले आहेत. अशावेळी दररोज पोहायला येणाऱ्या पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांनी त्याचे गांभीर्य ओळखून तो गाळ काढण्याचे ठरविले व घाट स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता. जवळजवळ 10हून अधिक ट्रॉली गाळ काढण्यात यश आले आणि 5 दिवसाच्या अथक परिश्रमातून महापुरातील आलेला गाळ काढला व नदीतीरावरील घाटाने मोकळा श्वास घेतला. याआधीही जलतरण मंडळाच्या वतीने वरचेवर नदीघाटावर महादेव मंदिराची स्वच्छता केली जाते. तसेच घोरपडे सरकारांच्या समाधीजवळील सर्व परिसराची स्वच्छता केली जाते. तसेच 2019-21 मधील महापुराचे देखील सर्व घाटाची स्वच्छता जलतरण मंडळाच्या वतीने केलेली आहे. अशा प्रकारे सर्व कार्यात सहभाग घेऊन पंचगंगा जलतरण मंडळाच्या वतीने नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेतलेला आहे. या कामासाठी पंचगंगा जलतरण मंडळाचे उपाध्यक्ष आनंदा पेटकर, विठ्ठल साठे, करण लंगोटे, संपत परदेशी, बिरबल एटाळे, चंगेडिया चौधरी, उरुलकर, अमोल माने, बाळू बेळगावे, भांबिष्टे, आनंदा कोरे, गुंडू सुतार, सुभाष पाटील, पालकर, राजू पाटील, राजू पारिक, सुनील विभुते, प्रकाश सटाले, प्रदीप देशपांडे, राजू जाधव, एकनाथ साखरे, राजू लगारे, सतीश सुतार, अमर शेंदारे यांनी सहभाग घेतला. न्यूज आखाडासाठी विनोद नाजरेंसह सागर शेरखाने. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज आखाडा.